विरोधकांकडून नेहमी आरोप होतोय की भाजप ही वॉशिंग मशीन आहे, की स्वच्छतेची वॉशिंग मशीन आहे, की जेव्हा ज्या भ्रष्टाचारांवर आरोप केले ते आरोप केल्यानंतर लगेच भाजपमध्ये झाला ते स्वच्छ होतोय. अनेकदा आरोप होत आहेत. त्यालाच लागून असा दुसरा प्रश्न आहे की भाजपनी केंद्रीय एजन्सीचा वापर करून पक्ष फोडले, 2 पक्ष फोडले, तर त्यावर तुमचं क्लॅरिटी काय, स्पष्टीकरण काय? हे दोन वेगवेगळे प्रश्न आहे. एक तर जर ते वॉशिंग मशीन म्हणत असतील तर कारंजाला जाऊन पवार साहेबांनी आमच्या दिवंगत आमदार पाटणेच्या भावाला घेतलं. मग ती काय निर्मा पावडर आहे? हर्षवर्धन पाटलाला घेतलं, मग आता तुमच्याकडे निर्मा पावडर आहे. आता निर्मा मी म्हटलं तरी ते म्हणतील गुजरातमधली आहे, तर कुठलीही पावडर आहे. आणि म्हणून तुमच्याकडे असेल तर निर्मा पावडर, आमच्याकडे आला तर वॉशिंग मशीन. आपला तो बाबा, दुसराचा तो कार्टा. आणि दोन्ही भंपक लोक आहेत, खोटं बोलणारी लोक आहेत. आणि पक्ष फुटण्याचा विषय तर स्वतः एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार दोघेही मांडतायत ना, आम्ही का बाहेर पडलो. तुम्ही ते काय म्हणता याला वर विश्वास ठेवणार का कोणी रुमर किंवा पुस्तक लिहितो त्यावर विश्वास ठेवणार? पुस्तकातून एका इंग्रजी पुस्तकातून दावा करण्यात आला आहे म्हणजे भुजबळ तुम्ही प्रश्न विचारा म्हणूनच मी पुस्तकात जोडलं. ते खरंच त्यामध्ये तथ्य आहे का की भुजबळांनी जो पुस्तकात दावा केला आहे तर भुजबळांनी ते डिनाय केलं की, पण ते लिखित आहे असं ज्या पुस्तक उद्या मी काय लिहीन, पण माझ्या लिहिण्याचा काय एव्हिडन्स होतो का? आणि अशा पुस्तकांवर राजकारण केलं जाते दुर्दैव आहे महाराष्ट्राचं.